मानवांना त्रिवार वंदन करते। वांगजी गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, आलेले सर्व मान्यवर, त्यांना सुद्धा मी सस्नेह जय भीम करते। आणि आपल्या इथं जमलेले सर्व लहान थोर महिला, बालक बालिका, तुम्हा सर्वांना सुद्धा मी सप्रेम जय भीम करते। आज आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत। आणि या जयंतीसाठी आपल्याला आवर्जून लाभलेले असं पोलीस खातं जे आहे ते सुद्धा आपल्या या संरक्षणासाठी आपल्या इथं हजर आहे। त्यांना सुद्धा मी जय हिंद करते। जय हिंद सर। तर कुठलेही कार्यक्रम घेत असताना आपण ज्या वेळेला कार्यक्रम सार्वजनिक करतो आणि तो सार्वजनिक कार्यक्रम घेत असताना आपल्याला आवर्जून आवश्यकता लाभते ते म्हणजे आपल्या संरक्षणाची। आणि ते संरक्षण आपल्याला पोलीस खातं देत असतं। आणि त्या पोलीस खात्याला आपण परमिशन घेतल्याच्या नंतर ते आवर्जून तुम्ही दोघा असाल, चौघा असाल, 10-12 माणसं असाल किंवा हजारोच्या संख्येने असाल, त्या ठिकाणी त्यांची हाजरी लागलेलीच असते। ते कुठंही गैरहजर नसतात। अत्यंत महत्त्वाची कामगिरी पोलीस खातं हे बजावत असतं। आणि अशा पद्धतीनं आज या ठिकाणी सुद्धा कितीही अडचणी असल्या तरी, कितीही दिवस रात्र कष्ट केलेले असले तरीही, दिवस रात्र त्यांची ड्युटी चालू असली तरीही ते कुठंही कमी पडत नाहीत। असं हे पोलीस खातं आहे। ह्या पोलीस खात्याबद्दल खूप अभिमान मला वाटतो आणि आदरही वाटतो, कारण मीही त्याच खात्यामधून आलेली आहे। माझे मिस्टर सुद्धा पोलीस खात्यामध्येच होते, म्हणूनसाठी मला गौरव करावा असा वाटतो पोलीस खात्याचा। कारण मी भोगलेलं आहे, ते मी अनुभवलेलं आहे, जवळून अनुभवलेलं आहे। कुठलाही सण असू द्या, दिवाळी असू द्या, काही असू द्या, मुलं आणि बायको आपल्या घरी टाकून त्यांना तिथं हजर राहावं लागतं। अनेक प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आणि एक एक दिवस त्यांना